त्याच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी मानव पुतळा तयार झाला. किती कमाल आहे का नाही? मग तिथे गेले का 9 महिने 9 दिवस काही गेलं का? काही नाही. कारण का नवही नाथ अयवनी संभव अशा प्रकारचे जन्मले 9 असे असणारे. कारण का भगवंत विष्णूचे हे असणारे अंश आहेत म्हणून अयवनी संभव अशा प्रकारचा जन्म. रचिला परीन लागता क्षण सकळ अवयव दये दिप्यमान राया पाहता प्रत्यक्ष वदन बाळतनो देखी. बघा किती या ठिकाणी कमालीची गोष्ट आहे. पाणी घेतलं आल्याबरोबर असणारे त्या ठिकाणी मनुष्य पुतळा तयार झाला ती झाला. पण त्या ठिकाणी सगळे अवयव पूर्ण हात पाय नाक डोळे कान त्या ठिकाणी सगळेचे सगळे बोट फिट काही कमी नव्हतं. हा आता माणूस काय म्हणतो एखादा असणार जन्माचा असा अशा हाताचा असं मला देवानं हातच दिलं नाही. आणि तो अगोदरच लोकांचे तोडे होतेच ना तुला कसं देईन अशा प्रकारचं. हा जैशी करणी वैशी बरणी त्याच्यामध्ये काही संशय आहे का? एखाद्याचं नाकच असणार असं. आता तर काय काय ते फुटुलायची हिची तर ऐकाय म्हणजे असलं जन्मलं तसलं जन्मलं असं ते असणार त्या ज्याचं प्रारब्ध. पण अशा प्रकारचा पुतळा की 1000 सूर्याचं तेज घालून त्या ठिकाणी निर्माण केला का काय असा पुतळा हातामध्ये स्वतः असणारा. आणि राजा शशांक सख्या डोळेनं बघायला लावलाय. सावतूर सुद्धा नाही बघा. पाहताची राजा हर्षयुक्त म्हणे मज पावला उमाकांत आयवनी संभव सुते प्रताप दक्ष मज झाला. बघा या ठिकाणी सेवा केली की मेवा मिळतो. पण असणार शरीर असणार या ठिकाणी असणार त्याची जी काय पत्नी होती मंदाकिनी हिच्या नशिबात नव्हतं. गोष्ट खरी का खोटी? हिच्या नशिबात नव्हतं. देवानं दिला पण कसा दिला? अयवनी संभव दिला है की नाही? आणि ह्याला असणार पण मग त्यानं विचार केला अयवनी संभव असणारा मिळालेला जो असणारा हा असणारा पुतळा आहे हा कोणाचा आहे? भगवंताचाच अंश असावा. कारण का मोठ्याची बुद्धी मोठी असते बरं का. उगाच त्या पदावर बसत नसते. आपण म्हणतो हा आपली लय बुद्धी मोठी म्हणूनच आपण इकडे असणार इकडे शेण काढीत बसतात. चला तरी हा कोणी मही अवतार असेल विरींचे हरिहर वाचस्पती सहस्र नेत्रे अवनीवर उतरला. या ठिकाणी कुणीतरी आणि अवतारिकच असावा. भगवंत तरी असावा, ब्रह्मदेव तरी असावा, या ठिकाणी इंद्रदेव तरी असावा अथवा सूर्यदेव तरी असावा, नसता चंद्रदेव तरी असावा, नाही महादेवानं तरी अवतार घेतलेला असावा. कोण्या रूपात देव अवतार घेतो त्याला काय करायचं? रूप घ्यायचं विषय मित्र. हा आयसा आनंद झाला चित्ती उट्टा झाला तो नृपती बाळ कळून या हृदया प्रती शिबिरा प्रविष्ट पय झाला. अशा पर वंजळीतलं बाळ आहे. हा मग केवढा पुतळा असेल बारीकच असेल का नाही? पण त्या नदीच्या बाहेर आल्याबरोबर तर मोठं झालं ते करील ते काय महाराज देवाची करणी नारळात पाणी हृदयाच्या ठिकाणी धरावं लागलं. वंजळीत बसलं का ते हृदयाला धरलं. आणि आपण ज्या ठिकाणी शिबिर होतं त्यांचं म्हणजे त्या ठिकाणी वस्ती केलेली होती तशा प्रकारचं तिथं असणारा. आणि राजा शशांकर गेला. मंदाकिनी सुंदर कांताय परम सत्यत्वपती वरता ती करी बाळ ओ पिता पाहून तेही आनंदे. अशा प्रकारचा असणारा आपल्या शिबिराच्या ठिकाणी गेलेला आहे. गेल्याच्या नंतर पत्नी असणारी दारातच बसलेली होती. कारण का? आणि त्याने सांगितलं होतं कसं आहे 32 लक्षणानं युक्त अशा प्रकारची होती. पतिव्रता होती पण पूर्वीचं कर्म खोटं असल्यामुळं उदरी संतान नव्हतं. काय मग या जन्म माणूस काय म्हणतो अहो मी ह्या जन्मात कसलंच पाप केलं नाही हो कुणाचं वाईट केलं नाही. आता पूर्वीचं मला असं कसं झालं म्हणजे पूर्वीचं मोहरी आलं म्हणून ते या ठिकाणी झालं. तशा प्रकारचं हे बाळ असणार. आणि तिच्या स्वाधीन शशांक राजाने केलं. रायाशी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचे आणले स्वामी राव म्हणे अर्घ जीवनी उदय पावला हक्कर पात. आणि राणीनं विचारलं महाराज बाळ कुणाचं आणलं का काय चुरून कुणाचं या करणीचं? हा काय सांगावं आता? हा 100 डिलवाड्या खड्यात होत्या त्या बाईला सूद नसती. टांगावर टाकल्याबरोबर इकडे तिकडे इकडे हा होत ना तसं. तशा प्रकारचं म्हणजे आणलं का काय कुणाचं नाही म्हणले अर्घ्य द्यायला लागलो होतो भगवंताला. पाण्याचं अर्घ्य द्यावं लागतं. आता तुम्ही आंघोळ केली देता का नाही?
द्यावं लागतं आहे की नाही. आणि ते असणार आडगे असणार आणि देत असताना माझ्या उंदरीत पाणी घेतलं त्याच्यातच बाळ आलं. हे दिलं कोणी? भगवंतानं मला दिलेले, ईश्वरानं मला या महादेवानं असणारे दिलेले. कारण का माझं स्वप्न साकार झालं. तरी हा ईश्वरे पुत्र तुते दिदला आहे उमा कांते, तरी पालन करुणी महिते पुत्रवती मिरवे का. आणि आपलेले भगवंत असणारे या ठिकाणी शंकरजी प्रसन्न झाले. हा, आणि त्यांनी आपल्याला जे स्वप्नामध्ये सांगितलं होतं हे सत्य करून दाखवलं. म्हणून आता हे तुझाच पुत्र आहे, ह्याचा सांभाळ करायचा आणि मी पुत्रवती म्हणून असणारं जगाच्या ठिकाणी मिळवायचं. आय साय कुणी नरेंद्र वाणी परमहर्षिली मंदायकिनी, मगाती स्नेह भरते आणुनी बाळ हृदय कवळीला. असं ज्यावेळेस असणार आणि पतीनं सांगितलं त्यावेळेस तिला आनंद झाला. कारण का पूर्वीच्या लोकांनी माया होत्या. माणसं म्हणणार का आता मायाच राहिलं. पूर्वीच्या माया होत्या. कसं होतं बघा, सवतीचं जरी लेकरू असलं तरी त्याला पोटच्या लेकरासारखं सांभाळायला पाहिजे. आपलंच म्हणून होते. हा, अशा प्रकारचं जेणेकरून त्या ठिकाणी आमच्या गावात सुद्धा बरेचसे होते ना, पण ती ओळखू आले नाहीत. तशा प्रकारचं सांभाळ. आता तिथं जावा वायनं कवा राहणार नाही, पण त्या जावाच्या लेकराला वेगळंच ना आपल्या लेकराला वेगळंच कारभारी नासावं घरात. चालला धिंगाणा लगेच व्हायलं. अशा प्रकारचे जेणेकरून असतात एवढं अंतकरणामध्ये प्रेम दाटून आलं आणि जेणेकरून तिनं निसत्या हृदयाला लावल्या बरोबरचं पाना फुटला. स्तन मुखासी पानालाय स्तनासी